Namaskar. Today we are going to learn the lesson number 1, the living world adaptations and classification. आज आपण पहिला पाठ पाहणार आहोत, सजीव सृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण. Let's recall. In what different ways is the diversity in living things seen? म्हणजे सजीवांमध्ये जो वेगळेपणा आढळतो किंवा जी विविधता आढळते ती कोणकोणत्या बाबींमुळे आपल्या लक्षात येते. तर याचं उत्तर आहे द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग्स इज सीन ड्यू टू देअर डिफरंट शेप, साईज, कलर अँड डिफरंट स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. म्हणजे सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग आढळतात, त्यांच्या शरीराचा वेगळा आकार असतो किंवा त्यांच्या शरीराच्या अवयवांची जी वेगळी रचना असते, त्याच्यामुळे सजीवांमधील वेगळेपणा किंवा विविधता आपल्या लक्षात येते. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड द पॅसेज. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पतींमध्ये विविधता आढळून येते. आपण प्रथम वनस्पतींमध्ये जी विविधता आढळते त्याच्यावर चर्चा करणार आहोत. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. काही वनस्पतींना रंगीबेरंगी फुले येतात. आता इथं आपल्याला चर्चेसाठी एक मुद्दा येतोय, आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. आत्ताच मी वाचलं की सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. काही वनस्पतींना रंगीबेरंगी फुलं येतात. मग फुले येणाऱ्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो. म्हणजेच त्याला सपुष्प वनस्पती असे म्हणतात. तर काही वनस्पतींना फुलेच येत नाहीत, अशा वनस्पतींना आपण नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजेच अपुष्प वनस्पती असे म्हणतो. आता याच्यातील आपण फरक पाहूया. फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स याच्यातील फरक आपण पाहूयात. फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये पहिला मुद्दा येईल, द प्लांट विच प्रोड्यूस फ्लॉवर फॉर रिप्रोडक्शन इज नोन ॲज फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात त्या वनस्पतींना आपण सपुष्प वनस्पती असे म्हणतो. मग त्याच्याशी रिलेटेड नॉन फ्लॉवरिंगमध्ये पहिला मुद्दा येईल, द प्लांट डू नॉट प्रोड्यूस फ्लॉवर इज नोन ॲज नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे ज्या वनस्पतींना फुलेच येत नाहीत अशा वनस्पतींना आपण अपुष्प वनस्पती असे म्हणतो. फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये दुसरा मुद्दा येईल, these plants live in normal condition of water. म्हणजे सर्वसाधारण पाणी मिळालं की या वनस्पतींची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याच्याशी रिलेटेड दुसरा मुद्दा नॉन फ्लॉवरिंगमध्ये येईल, दे ग्रो ऑन डॅम्प सॉईल. म्हणजे अपुष्प वनस्पतींची वाढ होण्यासाठी ओलसर जमीन लागते, दलदलयुक्त जमीन लागते, दमट हवामान लागतं, लक्षात घ्या. फ्लॉवरिंगमध्ये तिसरा मुद्दा आपण इथं उदाहरण फॉर एक्झाम्पल घेऊयात, रोज, जॅस्मिन, कितीतरी आपल्या फुलं येणाऱ्या वनस्पतींची नावं आपण घेऊ शकतो. आणि नॉन फ्लॉवरिंगमध्ये तिसरा मुद्दा येईल, फॉर एक्झाम्पल मॉस, फर्न. मॉस म्हणजे शेवाळ आणि फर्न म्हणजे नेचे. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर वेअर इज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स विच हॅव अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. आता इथं पुढचा आपल्याला वनस्पती पाहायला मिळते ते म्हणजे वॉटरिंग प्लांट्स. द प्लांट्स विच ग्रोज ओनली इन वॉटर दे आर नोन ॲज वॉटरिंग प्लांट्स. म्हणजे ज्या वनस्पतींची वाढ फक्त पाण्यामध्ये होते अशा वनस्पतींना आपण जलीय वनस्पती म्हणतो. फॉर एक्झाम्पल लोटस, वॉटर लिली, कमळ आहे, वॉटर लिली आहे. आणि दुसरा मुद्दा आपण मगाशी वाचला तो म्हणजे डेझर्ट प्लांट्स. म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती. डेझर्ट इज कवर्ड विथ सँड अँड रिसीव्ह व्हेरी लिटल वॉटर थ्रू रेन, सो देअर इज अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये वालुकामय मृदा असते आणि तिथं जे पाणी उपलब्ध होतं ते पाणी पावसाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतं आणि ते अतिशय अत्यल्प असतं. त्याच्यामुळे तिथं पाण्याचं दुर्भिक्ष किंवा पाण्याची कमतरता ही फार मोठी समस्या असते. मग त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत? बाबुल ट्री आहे, कॅक्टस, निवडुंग आहे, डेट पाम म्हणजे खजुराचं झाड आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन्स. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती.
इन स्नोई रिजन देर इज एक्स्ट्रीम कोल्ड अँड हेवी स्नोफॉल. तिथं अतिशय तीव्र अशी थंडी असते आणि हिमवर्षा होत असतो आणि त्यामुळे तिथं आढळणाऱ्या वनस्पतींनी सुद्धा जे काही ॲडॅप्टेशन केलेलं असेल ते आपण पुढं पाहणारच आहोत. मग स्नोई रिजन्समध्ये द प्लांट्स विच ग्रो इन स्नोई रिजन दे आर नोन ॲज स्नोई रिजन प्लांट्स. फॉर एक्झाम्पल पाईन आहे, देवदार आहे. पुढचा मुद्दा आहे सम plants can be seen without a microscope, whereas some are huge in size. The plants which can see only under microscope, they are known as microscopic plants. म्हणजे काही वनस्पती आकाराने अतिशय सूक्ष्म असतात आणि म्हणून त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करावा लागतो, म्हणून त्यांना आपण मायक्रोस्कोपिक प्लांट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल अल्गी आहे आणि त्याच्या तुलनेशी ह्यूज प्लांट्स म्हणजे काय, आकाराने मोठ्या वनस्पती, म्हणजे वडाचं झाड उदाहरणार्थ, ज्या वनस्पतींचा आकार मोठा असतो. फॉर एक्झाम्पल बनियान ट्री, मँगो ट्री, आंब्याचं झाडही मोठं असतं. तर अशा पद्धतीनं आपण आज अभ्यासलेलं आहे फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, वॉटरिंग प्लांट्स, डेझर्ट प्लांट्स, स्नोई रिजन प्लांट्स, मायक्रोस्कोपिक प्लांट्स अँड ह्यूज प्लांट्स. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. मग वनस्पतींमध्येच वेगळेपणा आढळतो का? नाही, प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आढळते. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर. म्हणजे युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राणी. तर आपण आता याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण याचे फरकाचे मुद्दे पाहूया. युनिसेल्युलरमध्ये पहिला मुद्दा येईल द बॉडी ऑफ ॲनिमल मेडअप ऑफ सिंगल सेल इज नोन ॲज युनिसेल्युलर ॲनिमल्स. म्हणजे ज्या सजीवांचं शरीर हे एका पेशीपासून बनलेलं आहे त्यांना आपण युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय सजीव असे म्हणतो. मग मल्टीसेल्युलरमधला पहिला मुद्दा आहे द बॉडी ऑफ ॲनिमल मेडअप ऑफ मेनी सेल्स इज नोन ॲज मल्टीसेल्युलर ॲनिमल. म्हणजे ज्या सजीवांचे शरीर हे अनेक पेशींचे बनलेले आहे त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतो. फरकाचा दुसरा मुद्दा युनिसेल्युलरमध्ये येईल सिंगल सेल परफॉर्म्स ऑल लाईफ फंक्शन्स सच ॲज ईट, मूव. एका पेशीचं जे शरीर आहे त्या एका पेशीमध्येच सगळ्या क्रिया घडत असतात. ईट म्हणजे खाणे, मूव म्हणजे हालचाल करणे, त्या एका पेशीमध्ये सगळ्या ह्या क्रिया घडत असतात. त्याच्याशी रिलेटेड दुसरा मुद्दा मल्टीसेल्युलरमध्ये येईल स्पेशलाइज्ड सेल्स परफॉर्म डिफरंट लाईफ फंक्शन्स, एक्झाम्पल एक्सक्रिशन, डायजेशन इत्यादी. म्हणजे काही पेशींचा समुच्चय असतो, गट असतो, त्या विशिष्ट गटाकडं विशिष्ट असं काम दिलेलं असतं. एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन संस्था, म्हणजे आपल्या शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकण्याचं काम ह्या एक्सक्रिशन जी आपली संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, तिथे कार्य करणाऱ्या पेशी ते काम करत असतात. डायजेशन म्हणजे आपलं पचनक्रियेचं काम ज्या ठिकाणी चालतं आपल्या स्टमक म्हणजे पोटामध्ये, तिथं कार्य करणाऱ्या ज्या पेशी आहेत ते त्या ठिकाणी डायजेशनचं काम करतात. म्हणजे विशिष्ट अशा पेशींचा गट त्या ठिकाणी काम करत असतो. एक पेशीमध्ये तिसरा मुद्दा येईल युनिसेल्युलरमध्ये फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम. आणि मल्टीसेल्युलरमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो काऊ, मॅन, इलेफंट इत्यादी. पुढचा मुद्दा सम आर व्हर्टेब्रेट्स वेअर इज अदर्स आर इनव्हर्टेब्रेट्स. म्हणजे काही प्राणी हे व्हर्टेब्रेट्स आहेत तर काही इनव्हर्टेब्रेट्स आहेत. व्हर्टेब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी आणि इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. त्यांच्या नावावरूनच आपल्याला त्यांच्या म्हणजे व्याख्या लक्षात येते. आपण इथंही फरकाचे मुद्दे चर्चा करणार आहोत. पहिला फरकाचा मुद्दा येईल व्हर्टेब्रेट्समध्ये. व्हर्टेब्रेट्स आर ॲनिमल्स दॅट हॅव बॅकबोन ऑर स्पाईन. म्हणजे असे प्राणी की ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. आणि इनव्हर्टेब्रेट्स आर ॲनिमल्स दॅट डू नॉट हॅव बॅकबोन. म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना आपण अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. पुढचा मुद्दा दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. या जगामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. पहिला प्रकार आपण त्यात पाहत आहोत ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक ॲनिमल्स. द ॲनिमल्स विच लिव्ह ओनली इन वॉटर दे आर नोन ॲज ॲक्वॅटिक ॲनिमल्स. म्हणजे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात, फक्त पाण्यामध्ये जगू शकतात, अशा प्राण्यांना आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल फिश आहे, सील मासा आहे, सी हॉर्स आहे. सी हॉर्स समुद्री घोडा. पुढचं आहे टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर प्राणी. द ॲनिमल्स विच लिव्ह ओनली ऑन लँड दे आर नोन ॲज टेरेस्ट्रियल. जे प्राणी फक्त जमिनीवर राहू शकतात त्या प्राण्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणजेच भूचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॅट, लॉयन, डॉग, काऊ इत्यादी. ॲम्फिबियन. द ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. म्हणजे जे जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात अशा प्राण्यांना आपण ॲम्फिबियन असे म्हणजेच उभयचर प्राणी असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल फ्रॉग, बेडूक, टोड बेडकासारखाच प्राणी आहे. सॅलमँडर म्हणजे सरड्यासारखा प्राणी इत्यादी. रेप्टिलियन. द ॲनिमल्स विच कॅन क्रीप दे आर नोन ॲज अ रेप्टिलियन. म्हणजे जे सरपटत चालतात त्यांना सरपटणारे प्राणी असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल लिझार्ड्स, डायनोसॉर्स, स्नेक, टर्टल, क्रोकोडाईल एक्सेट्रा. अँड एरियल. द ॲनिमल्स विच कॅन फ्लाय इन द स्काय दे आर नोन ॲज एरियल. एरियल म्हणजे नभोचर. जे प्राणी आकाशामध्ये उडू शकतात अशा प्राण्यांना आपण एरियल म्हणजेच नभोचर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बॅट्स म्हणजे वटवाघळे, बर्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, इन्सेक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक. ओके, ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.